Hello, hello. This is the My Artifact episode number 2171. आजची तारीख आहे 5 फरवरी 2021. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 9:42 म्हणजे 9:45. आज काय झालं आज आजचा दिवस म्हणलं गेलं ना तर कशी प्रीतीताई आली होती ना, आणि सोनूताई पण आहे. प्रीतीताई सोबत प्रीतीताईचं बाळ केऊ पण आहे. सोनूताई तर ऑलरेडी सोनूताईचं पण बाळ आहे, सोबत डॉग पण आहे. ओके. आणि आता एवढे सारे जण लहान मुलं वगैरे असं राहतात ना, तर त्यांची काळजी घेणं, त्यांच्या मागे एक जण लागूनच राहते. आता एवढे सारे जण म्हणल्यानंतर घरी हे पण होतं आज मटणाचा कार्यक्रम. तर आज खूप काही काम होते आज. ऍक्च्युली इट वॉज टू मच. आज आम्ही म्हणजे मी आज 7 वाजता उठायचं होतं, तर मी 7:30 वाजता उठलो आज. आणि त्यानंतर दात नाही घासले, काही नाही, आणि सरळ मी गाडी चालवायला निघालो. होय. माझी ड्रायव्हिंग टेस्ट आहे या 8 तारखेला. ओके. म्हणजे आजची 5 आहे, उद्याची 6, 7 आणि 8ला. ओके. ड्रायव्हिंग टेस्ट, कार ड्रायव्हिंग टेस्ट. ओके. कार नाही, बाईक, कार म्हणजे दोन्ही आहे. बाईक तर ऑलरेडी यस येतेच. कारचं थोडस म्हणजे प्रॉब्लेम होता, या म्हणजे कार चालवली होती बट रिव्हर्स आणि पार्किंग कधी याच्याबद्दल फारसं हे नव्हतं. तर रिव्हर्स आणि पार्किंग बद्दल शिकलो, म्हणजे असं नाही एकदम खूप एक्सपर्ट झालोय, नाही असं की नाही, बट थोडी बहुत तरी येते. यस, म्हणजे काम चलाव तरी आणि पास होण्यालायक तरी होऊन जाते. पण असं म्हणता येत नाही, कारण काही लोक म्हणत आहे की फक्त जस्ट तुम्हाला रिव्हर्स मध्ये राऊंड मारायचे आहे किंवा रिव्हर्स मध्ये असं काही समथिंग काहीतरी पार्क करायचं आहे. बट हू नोज व्हॉट विल हॅपन, कारण तिथे खूप साऱ्या गोष्टी असतात. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तिथे फक्त गाडी बंद नाही पडली पाहिजे. येस, आयदर तुमची गाडी बंद पडली तर तुमचं लायसन्स सस्पेंड होऊ शकते. सस्पेंड नाही, तुम्ही फेल होतात, आणि फेल झाल्यावर तुम्हाला नेक्स्ट तारीख देतात. तर ते नेक्स्ट तारीख पुढल्या महिन्याची सुरू होतात, म्हणजे पुन्हा 1 महिना थांबावं लागेल. तुम्हाला थांबायचं नाही. ऑलरेडी माझे जे लर्निंग लायसन्स जे एक्सपायर्ड होऊन राहिला आहे मार्च मध्ये. ओके. आणि आता फरवरी महिना सुरू आहे. जर पुन्हा एक्सटेंड झालंय मार्च मध्ये, तर आपल्यापाशी फक्त एकच चान्स राहतील. म्हणजे हा एक चान्स आहे आणि फरवरी महिन्यात एक चान्स आहे. ओके. जर 2 अटेम्प्ट मध्ये जर फेल झालो तर ऑब्व्हियसली आपल्याला सगळं मग स्टार्टिंग पासून पुन्हा करावं लागेल. ओके. तर यासाठी इम्पॉर्टंट हे आहे की आपण या पहिल्याच अटेम्प्ट मध्ये क्लिअर व्हावं. आणि माझ्यासाठी लायसन इज रिली इम्पॉर्टंट. ह्या जर मला माझ्या म्हणजे जी जर्नी सुरू करायची आहे ट्रॅव्हल फिल्म्सची, तर यासाठी मला माझ्यापाशी लायसन असणं बहुत ही जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. सो त्यासाठी मला हे लायसन गरजेचं होतं. ओके. तर यासाठी आम्ही सकाळी गेलो होतो, मी आणि माझी बहीण सोनू, आम्ही दोघही जण, आणि भाऊजी पण होते, सोनूताईचे हसबंड. ओके. तर आम्ही इथे ना बापटवाडीमध्ये, आणि त्यानंतर लक्ष्मी सभागृह पासून होतं तिथे खाली आहे ना, म्हणजे तिथे पार्किंग आहे ना, ते थोडस खाली एरिया आहे. तर तिथे आम्ही थोडस रिव्हर्सची थोडीशी प्रॅक्टिस वगैरे केली. माझ्यामध्ये थोडासा कॉन्फिडन्स आला आहे. येस, आय कॅन बी ड्रायव्हिंग. म्हणजे पण तरीही नाही का थोडीशी भीती याच्यासाठी वाटते. पिटूने म्हणलं होतं आज मला की घे चालव बाबा, पण प्रॉब्लेम कसा आहे की भीती तर वाटतेच. येस, बट जर आपण त्या भीतीला फेस नाही केलं तर आपण कशाप्रमाणे काय करू. येस, आपल्याला ड्रायव्हिंग करणं इम्पॉर्टंट आहेच. या ट्रॅफिक मध्ये असो काही असो, इट्स रिली इम्पॉर्टंट. ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय आहे की मी गाडी तर चालू शकतो, बट ऍक्सिलेट नाही का मी नेहमी थोडशा चांगल्या याच्यामधूनच करतो. यस, म्हणजे जिथे रस्ता पूर्ण खाली आहे वगैरे वगैरे तेच मी ऍक्सिलेट करतो. ओके. माझा प्रॉब्लेम कशामध्ये होऊन राहिला, माझा प्रॉब्लेम गिअर मध्ये होऊन राहिलाय. येस, कारण गिअर शिफ्टिंग मध्ये नाही का मला हे नाही माहित होतं की 2 वेनी गिअर टाकले जातात. म्हणजे पहिले कसं जर आपण पहिल्या गिअरवर जायचं आहे तर पहिले न्यूट्रल राहते, तर पहिले लेफ्ट आणि त्याच्यानंतर वरती. ओके. तर सेकंड गिअरवर असेल तर पहिले न्यूट्रल अँड देन सेकंड. ओके. याच्या अगोदर मी डायरेक्ट टाकण्याचा प्रयत्न करत होतो, त्यामुळे माझे गिअर
प्रॉपरली पडत नव्हते, त्यामुळे समटाइम्स कधी कधी माझी गाडी पण बंद पडत होती. तर याचा आता मला उद्या काळजी घ्यावी लागेल. दुसरी अशी गोष्ट आहे की गाडीचं जजमेंट मला प्रॉपरली कळत नाही. गाडी जजमेंट जेव्हा कळेल जेव्हा नाही का तू गाडी चालवशील. येस, तू गाडी चालवताय, मोस्टली तू गाडी चालवली आहे खाली एरियामध्ये, तर त्यामध्ये कसं आहे की फारसं जास्त लोक राहत नाही वगैरे वगैरे. पण जेव्हा तू ट्रॅफिक मध्ये चालवते ना तेव्हा तुला गाडीचं पूर्ण जजमेंट येऊन जाते, एक्झॅक्टली गाडी किती मोठी आहे आणि कशाप्रमाणे काटायची आहे तुला. ओके. नॅरो रोडवर प्रॉब्लेम होतो. येस, कारण रस्ता जेव्हा नॅरो राहतो तेव्हा समटाइम्स आपल्यालाच कळत नाही की आपण किती जास्त गाडी खाली न्यावं आणि किती जास्त गाडी आपण इथे ठेवू या आणि दुसऱ्यांना साईड द्यावं. इट्स काइंड ऑफ लाईक अ लिटल बिट ऑफ कॉम्प्लिकेटेड. बट कसं आहे की जोपर्यंत तू नाही का कोणती गोष्ट प्रॉपरली वापरणार नाही तोपर्यंत तुला रिअलाइज नाही होणार की ही गोष्ट किती कठीण आहे, किती कठीण आहे की नाही आहे. ओके, तर यासाठी तुला एक कंटिन्यू चालवावं लागेल. वन थिंग इज दॅट राईट नो नाही का मला थोडस नाही का मोठ्या गाडीची भीती की वाटत नाही रे. या म्हणजे कसं आहे की हे कसं असते ना की गाडी जरी म्हणली तर कसं दुसऱ्यांची जरी गाडी म्हणलं ना तरी थोडस एक प्रकारे हिचकशी राहते, एक छोटीशी हिचक राहतेच की चला आपण काही झालं नाही पाहिजे. यस, म्हणजे जरी बिटूचीच गाडी आहे, काही म्हणणार नाही कोणी, काही म्हणणार नाही, काहीच नाही, जस्ट लाईक नथिंग ॲट ऑल वगैरे. बट स्टील एक समहाऊ एक फिअर तर राहतोच. ओके, जे आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये आपण जे काही करू शकतो ना ते आपण दुसऱ्यांच्या गाडीमध्ये एवढा कॉन्फिडेंटली नाही करू शकत. ओके, बट येस या अजून एक गोष्ट अजून म्हणायची आहे की या एवढंच. येस, त्याच्यानंतर मग मी करीब 9 वाजता वगैरे घरी आलो. आल्यानंतर पसारा पाहिला, इट वॉज टू मच. येस, कारण बेड म्हणजे जे बिस्तर उचलले नव्हते आणि कुणी लघवी केली होती, कुणी गाद्या ओल्या केल्या होत्या, बहुत साऱ्या गोष्टी होत्या सकाळी उठल्याबरोबर. तर मी दातही नाही घासले, फटाफट काम करायला घेतलं. ओके, आणि त्यानंतर मग भाऊजीला सोडून द्यायचं होतं तर भाऊजी नाश्ता करून आले, तेवढ्या मी माझे दात घासले आणि त्याच्यानंतर मग मी भाऊजीला सोडून दिलं. मग तिथून ते हे आणायचं होतं, ते काही औषधी वगैरे, तर त्यासाठी मार्केटमध्ये गेलो, औषधी आणल्या, तिथून घरी आलो. घरी आल्यानंतर मग आज बाई नव्हती तर त्यामुळे कसं मला फरशी पुसावी लागली. तर याच्यामध्येच माझा ऑलमोस्ट करीब याच्यातच वाजून गेला आणि मी 1 वाजता कामावर बसलो. ओके, तर 1 वाजता कामावर बसतच का नाही की मला नाही का म्हणजे आज जेवण होतं ना, ऍक्च्युली दोन्ही भाऊजीला घरी जेवण होतं, तर त्यामुळे नाही का सगळे दोन्ही भाऊजी घरी आले होते 1:30 वाजता. तर हार्डली अर्धा घंटा काम झालं, त्याच्यानंतर मग जेवण. मग जेवण झाल्यानंतर मग कसं आहे की हे लोक बोलत बसले, मला फारसा इंटरेस्ट नव्हते यांचं ऐकण्यामध्ये, तर मी कामात बसलो. बट मी काम पण प्रॉपरली पूर्ण तरी केलं नाही. येस, म्हणलं गेलं ना आज फक्त एकच ट्रिप कम्प्लीट केली. येस, एकही ट्रिप कम्प्लीट नाही केली. येस, अजूनपर्यंत 4थ्या सिटीचं तर व्हायचंच आहे. येस, आणि त्याच्यानंतर नुसता टाइमपास झाला, नुसता टाइमपास, काहीच नाही. म्हणजे टाइमपास नाही म्हणता येत, बट या. आणि आज ऍक्च्युली माहित नाही यार का झालं माहित नाही, मला एवढा आळस येऊन राहिला होता. समटाइम्स कधी कधी नाही का आपल्यामध्ये जे निगेटिव्ह थॉट्स एवढे येतात ना, निगेटिव्ह थॉट्स म्हणजे निगेटिव्ह विचार, म्हणजे असं वाटतंय कधी जस्ट लाईक टाइमपास करू यार, झोपून जाऊ किंवा, कारण दुपारी ज्याप्रमाणे मला हे होऊन जाते ना की जस्ट लाईक बहुतच जास्त. यस, म्हणजे नाही का संध्याकाळी 3 ते 5 च्या दरम्यान जो माझा टायमिंग राहतो ना, इट वॉज रिअली 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 सो मच असा हे राहतो की बहुतच जास्त, म्हणजे लो पॉइंट जिथे आपल्याला बहुतच जास्त झोप लागते. बट मी आय वॉज ट्राईंग टू कंट्रोल की येस, की नाही झालं पाहिजे. अजून एक गोष्ट मला म्हणायची आहे की 1 वर्ष झालं आहे आपल्याला ओके घरात राहून आणि बहुत गंद वाटत आहे. ओके, तुझं काय म्हणजे करायचं काय यार, कशाप्रमाणे आहे या, म्हणजे केव्हा तुझं काम खतम होईल आणि केव्हा तू पिचिंग स्टार्ट करशील वगैरे वगैरे. मग भीती तर वाटून राहिली यार. यस, या म्हणजे कसं आहे की आता राईट नो सगळंच ओपन होत आहे. ओके, असं काहीच नाही जे ओपन नाही झालंय. ओके, आणि तू वर्षभरापासून घरात आहे तर विचार कर किती बेकार वाटून राहिलाय. आता काही लोक तर
हे परीक्षेच्या नावाने काही ना काहीतरी पढाई करत आहे, करत आहे. हा, मी माझं काम पण करून राहिलोय म्हणा, बट कसं आहे यार, विचार कर की आई वडिलांच्या याच्यावर तू बहुतच मजा मारून राहिला, बहुतच जास्त. सांगू, जस्ट लाईक वडिलांना एवढे खर्च धडाधड, म्हणजे काल मटण, आज मटण, हे ते वगैरे, तर बहुतच जास्त यार. म्हणजे कधी कधी मी वडिलांच्या जागेवर विचार करतो ना, की बाबा एवढे खर्च कसे काय करतात यार. ट्रस्ट मी, येस. आणि आज सांगू, आज मी वडिलांना 500 रुपये मागितले. मलाच एवढी लाज वाटली वे, की वडिलांना पेट्रोलसाठी पैशासाठी मागणं, इट वॉज नॉट सो गुड. ओके. बट कसं आहे की आपल्याला नाही का या साऱ्या गोष्टी नाही का, म्हणजे लिसन डू यार, वन थिंग इज दॅट की मला सांगू प्रॉब्लेम का होऊन राहिलाय. प्रॉब्लेम असा होता की मी नाही का जेव्हा वडिलांना पैसे मागतो ना, तेव्हा मला खूपच वाईट वाटतं यार, खूपच गंद वाटते. आता मला पुण्याला जायचं आहे, ओके. बट कसं आहे की मला तिथे जायसाठी नाही का काही मला पैशाची गरज आहे, ओके. म्हणजे मला येण्या जाण्यासाठी 1000 रुपये मध्ये होऊन जाईल. बट बाकीचं म्हणजे म्हणजे मला ऍटलिस्ट तरी 3000 रुपयाची गरज आहे, ओके. तर वडिलांना मागणं थोडस वाईट वाटून राहिलंय, बट यू हॅव टू डू दिस यार, यू हॅव टू डू दिस. कारण आता राईट नो सांगू का कशावर गोष्ट फोकस आहे मी. आता राईट नो मला नाही का ड्रायव्हिंग टेस्ट याचं टेन्शन येऊन राहिलं, कारण मला पास व्हायचं आहे, ओके. कारण पहिल्याच अटेम्प्टमध्ये मला अजून पुन्हा याच्यावर टाइम वेस्ट नाही करायचा आहे, कारण मला समोर अजून खूप काही काम आहे, ओके. आय डोंट वॉन्ट एक्सटेंड दिस थिंग, ओके. तर मला 8 तारखेलाच माझं जायचं आहे आणि पूर्ण क्लिअर करायचं आहे, ओके. आणि इवन माझं, माझ्या बहिणीचं आणि बिट्टूचं, तिघांचं एकाच दमात क्लिअर झालं की माझ्या मागे पूर्ण टेन्शन हटून जाईल. दुसरी गोष्ट अशी आहे की तो एजंट आहे, आता तो किती रुपये घेणार आहे हे मला माहित नाही. येस, माइट बी शायद 1000 रुपये किंवा 1200 किंवा 1500 रुपये पण घेऊ शकतो. तर अशा वेळेस वडिलांना त्या प्रकारचे पैसे मागणं म्हणजे दीड म्हणजे 3000 रुपये जर वडिलांना पुन्हा मागणं, इट वॉज ऑल्सो नॉट सो गुड यार. मला बहुतच बेकार वाटून राहिलंय. अजून अशी गोष्ट आहे की मला अजून पुण्याला पण जायचं आहे याच महिन्यात, म्हणजे 15 तारखेला. मला पुण्यात थोडस शूट करायचं आहे, या सगळ्या गोष्टी करायचं आहे. तर तिथे पण काही ना काहीतरी पैसा लागेल, तिथे वडिलांना पैसे मागावे लागेल, ऍटलिस्ट 3000 रुपये, ओके, स्वतःसाठी, ओके. आणि या सारा खर्च करून राहिलोय, हे सगळं करून राहिलो आहे, हे सगळं वडिलांच्या याच्यावर करून राहिलोय, तर मला बहुत वाईट वाटतंय की साला मी सांगू, हा फेज येणं साहजिक आहे यार तुझ्या लाईफ मध्ये, ओके. बट समजा तुला असं वाटते की तुला तुझ्या लाईफ मध्ये काही ना काहीतरी इव्हन बेटर करायचं आहे, बघ, तू जेव्हा चांगलं करशील, तू जेव्हा चांगला पैसे कमवशील, तर तुझ्यासोबत तू तर हॅपी राहशील, बट तुझ्यासोबत तुझी फॅमिली पण तर हॅपी राहील ना, ओके. तुझे पॅरेंट्स, तुझे सगळे आजूबाजूचे लोक फील्स हॅपी, फील्स रिली सक्सेसफुल, की हा, इस बंदे में कुछ बात है आणि त्याने ते टार्गेट अचीव केले आणि आता त्याच्यामुळे आपण या साऱ्या गोष्टी सुखात आहे बघ, ओके. तर पण हे मला माहित आहे राव, त्यांना नाही माहित ना, ओके. मला एक फिल्म मेकर बनायचं, मी सांगू शकत नाही ना की मला एक्झॅक्टली काय बनायचं आहे. तू का नाही म्हणजे सांगू शकत नाही म्हणजे व्हाय. वेल, कसं आहे की जस्ट लाईक तुम्ही रेल्वेची एक्झामची प्रिपरेशन करत आहे, तुम्ही खूप कॉन्फिडेंटली सांगू शकता, ओके, ओके. बट तुम्ही हे नाही सांगू शकत की बाबा मला फिल्म मेकर व्हायचं आहे आणि मला अशा प्रमाणे हे करायचं आहे. पहिले लोक डाऊट करेल की तुला हे खरंच करायचं आहे का, म्हणजे तू हे खरंच करू शकशील का, वगैरे वगैरे, सो मेनी थिंग्स. बहुत डाऊटफुल लोक बघतात यार. त्यामुळे नाही का मी लोकांना असं सांगतच नाही, कारण ज्या मोमेंट मध्ये मी असं सांगितलं की मला एक फिल्म मेकर व्हायचं आहे, पहिले नाही का लोक जज करतात तुला आणि ते म्हणतील अरे यार इथे असं आहे, तिथे तसं आहे, तिथे तसं आहे. आणि प्रॉब्लेम काय होतं, ठीक आहे जज करतात, दॅट इज ओके. बट कसं आहे, ठीक आहे सहन करून घेईल, बट त्याच्यानंतर काय आहे की ही गोष्ट नाही का त्यांच्या डोक्यामध्ये लक्षात राहील
कारण त्यांच्या लाईफमध्ये असे बहुत कमी असतात, म्हणजे बहुत ही रेअर, म्हणजे झाले एक्का दुक्का असेल की शायद तुम्ही असे पहिली व्यक्ती असेल जे ज्यांच्या तोंडून ऐकायचं आहे, की ज्यांच्या तोंडून ते ऐकत आहे की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एक फिल्म मेकर बनायचं आहे, जे की हा शब्द त्यांनी कधी ऐकलंच नाही. ओके. ते जस्ट लाईक त्यांना पण खूप जास्त कुतूहल असते, आणि हे गोष्ट नाही का जे खूप रेअर असते ना, हे त्यांच्या डोक्यामध्ये एक प्रकारे एकदम फिक्स होऊन जाते. आणि समहाऊ नाही का कोणीतरी त्यांनी असं विचारतात की हा मुलगा काय करताय, कोण करताय. तर नाही का जस्ट लाईक थर्ड पर्सन असल्यामुळे नाही का आपल्याला खूप जास्त कुतूहल असते. आणि समजा दुसरा कोणी व्यक्ती समजा विचारते नसेल ना, तरी आपण सांगून देतो की हा व्यक्ती नाही का फिल्म मेकर बनायचा वगैरे. आणि तशामुळे काय होते की हे एक प्रकार चेन रिएक्शन होते, आणि 10 लोकांना 10 जणांना माहित पडते. आता प्रॉब्लेम कसा आहे की ठीक आहे, माहित पडलं चलो ओके, काही बात नाही. बट कसं आहे की प्रत्येकाचं जजमेंटल सारखा नाही राहत. प्रत्येक जण नाही का या गोष्टीकडे खूप वाईट नजरेने बघतात. काही काही चांगल्या नजरेने पण बघतात, ज्या लोकांना माहित आहे एक्झॅक्टली काय आहे, बट ज्या खूप कमी लोकांना माहित आहे. आणि ज्या लोकांना माहित नाही याच्याबद्दल, जे की असे लोक बहुत सारे आहे, ते बहुत ही वाईट नजरेने बघतात. म्हणजे त्यांना असं वाटते की हे म्हणजे या फील्डमध्ये जे लोक काम करतात, हे नेहमी म्हणजे जस्ट लाईक जर चालला तर खूप पैसा कमवेल, नाही तर असाच पडून राहील, एखादी स्टुडिओ टाकेल ना, फोटोज काढेल वगैरे, बस. सो या त्यामुळे नाही का हे मला हे असं बिलकुलच नाही पाहिजे. डेफिनेटली नॉट. या म्हणजे मी असं एक्सपेक्ट पण करत नाही की लोक मला ओळखेल बा किंवा वगैरे वगैरे. नो नो नो. तो जस्ट लाईक नाही का मला जे काही काम करायचं आहे ना, ते मला बाय ओन बाय स्वतः. ओके. जे लोक मला ओळखतील ते माझ्या नुसतं कामानुसारच ओळखतील, हे मला फक्त एवढ्याच उद्देशाने मला समोर काम वाढवायचं आहे. ओके. मला माझी पब्लिसिटी करण्यामध्ये कतही इंटरेस्ट नाही. असं मला बिलकुल नाही का बिहाइंड द स्टेज मध्येच काम करणं आवडतंय. ओके. पण कसं आहे की माझं कामच असं आहे की एक प्रकारे स्टेजवर राहून काम करणं आहे. आणि बट इट जस्ट लाईक सम सॉर्ट ऑफ थिंग्स हॅज टू बी हॅपन विथ यू. तर अशा वेळेस तू डील करतो अशा साऱ्या गोष्टी आहेत जेणेकरून तू कंट्रोल करू शकत नाही. तर त्यावेळेस तुझी मेंटॅलिटी आहे, तू ज्याप्रमाणे जज करशील त्याप्रमाणे सिच्युएशन होईल. ओके. समज जर मी असं म्हणतो की जस्ट लाईक मी सरळ म्हणतो की मला असं असं करायचं आहे, हे माझे टार्गेट आहे, आणि मी ओपनली सांगत आहे. लोक 10 प्रमाणे 10 गोष्टी विचार करतात, आणि ते का विचार करतात त्यांना पण नाही माहिती. ओके. तर अशामुळेच काय होतंय की ठीक आहे, आपण कसं आहे की आपण एकटा असलो कोई बात नाही, बदनामी होत आहे चलो कोई बात नाही. बट जेव्हा नाही का तुमचे पॅरेंट्सला कोणी असं बोलतात ना की जस्ट लाईक तुमचा मुलगा काय करतोय, आणि अशा प्रमाणे काम करण्यानंतर तो व्यक्ती खरंच सक्सेसफुल होईल का नाही होईल का वगैरे वगैरे, तुम्ही तुमच्या मुलावर लक्ष ठेवलं का नाही, ते जस्ट लाईक जेव्हा नाही का थर्ड व्यक्ती माझ्या वडिलांना असं काही बोलेल ना, तर मला तर राग येईलच, बट वडिलांना जे दुःख होईल ना ते मला सहन करता येणार नाही यार. कारण मी असं कधीच एक्सपेक्ट नाही करत की साला माझ्यामुळे माझ्या पॅरेंट्सला समथिंग असं काही कुणीतरी बोलेल का वगैरे. मला बिलकुलच आवडणार नाही यार, बिलकुलच नाही. यस. कारण कसं आहे की येऊन जाऊन नाही का मुलांच्या सक्सेसफुल होण्याच्या मागे किंवा अनसक्सेसफुल होण्याच्या मागे नेहमी पॅरेंट्सला दोषी ठरवतात. ओके. आपल्या इंडियन मेंटॅलिटीमध्ये तर हेच आहे. तर खूप साऱ्या गोष्टी असतात यार या. आणि समज आणि म्हणून नाही का मी या साऱ्या गोष्टी नाही का नेहमी हाईड करून ठेवतो. मी लोकांना सांगत नाही की मी एक्झॅक्टली काय करतो, काय नाही करत. मी मित्रांना पण नाही सांगत या. म्हणजे आज भाऊजी पण म्हणे, "बाबू तू काय करून राहिला?" तर मी म्हणतो मी जस्ट बजेट वगैरे बनवत आहे, आणि मी अशा प्रमाणे सांगतो जेणेकरून नाही का गोष्ट जास्त एक्सटेंड नाही व्हायला पाहिजे. येस. म्हणजे असं असं आहे, असं असं आहे. म्हणजे जेणेकरून फक्त भाऊजी लक्ष देतील, बघतील आणि देन विसरून जातील. म्हणजे विसरतील नाही, बट इट जस्ट लाईक चलो ठीक आहे, जे काय करत आहे करू दे. त्यामुळे नाही का मी त्यांना खूप जास्त एक्झॅक्च्युरेट करून कोणत्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत नाही. ओके. सो इट इज टू मच. या म्हणलं गेलं ना, तर ह्या साऱ्या गोष्टी नाही का राईट नाऊ, कारण मी ज्या मेंटॅलिटीमध्ये राहत आहे, आणि मी कसं आहे, मी पॅरेंट्सच्या भरोसावर राहून राहिलोय. ओके. राईट नाऊ माझं एज आहे ते 27 रनिंग आहे. ओके. तर विचार कर, अशा परिस्थितीमध्ये नाही का तू वडिलांचं खाऊन राहिला आहे, तर एक प्रकारे नाही का तुला त्यांची काळजी पण घ्यावी लागेल. ओके. सो दिस इज व्हॉट आय थिंक. कारण त्यांच्यापाशी अशी खूप सारे रिझन आहे मला डाऊट करण्यासाठी. वन थिंग इज दॅट की माझ्यापाशी ग्रॅज्युएशन नाही, दुसरी गोष्ट मी जॉब करत नाही, तिसरी गोष्ट मी घरात राहते, चौथी गोष्ट मी जे काही करत आहे ते त्यांना सांगून न राहिलोय. तर हे बहुत साऱ्या गोष्टी आहे. आता तू वडिलांना का नाही सांगत की तू का करून राहिलाय? ओके. वन थिंग इज दॅट
मला असं एवढं वाटतंय की माझे पॅरेंट्स पण एक नॉर्मल व्यक्ती आहे आणि त्यांना पण नाही का एक नॉर्मल, त्यांचा पण मुलगा एक नॉर्मल लाईफ बनावं अशी त्यांना वाटते. ओके. समज जर मी असं काही सांगितलं की मला असं काही तसं काही करायचं आहे आणि समज जर म्हणजे काही लोकांची मेंटॅलिटी असतात ना एखाद्या गोष्टीला ऍक्सेप्ट करून द्या, चलो ठीक आहे, बट माझे पॅरेंट्स असे ऍक्सेप्ट करतील का नाही करतील, इट इज समथिंग रिअली एल्स यार. या समज जर ठीक आहे त्यांनी ऍक्सेप्ट केलं तर चलो कोई बात नाही, बट नाही ऍक्सेप्ट केलं तर समजा त्यांना याच गोष्टीमुळे त्यांना काही स्ट्रेस वगैरे आला तर, आणि या स्ट्रेसमुळे समथिंग त्यांना त्यांना काहीतरी इजा झाली तर वगैरे, ऑलरेडी ते डायबिटीसचे पेशंट्स आहे आणि आय डोंट वॉन्ट डू समथिंग रिअली स्ट्रेस. येस, आय जस्ट वॉन्ट टू बी काम, आय जस्ट वॉन्ट टू बी, त्यांनी जे सांगितलं आहे त्यांचा नेहमी एक चांगला मुलगा बनण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो आणि जे काही काम सांगितलं आहे त्यांनी मी काम फॉलो करतो. एव्हरीथिंग दॅट दे सेज अँड एव्हरीथिंग आय हॅव टू डन इट बिकॉज ऑफ दॅट, की मी त्यांचं खातोय आणि त्यांचं खातोय म्हणजे असं नाही जस्ट लाईक माझं असं म्हणण्याचा उद्देश नाही, माझं एवढंच म्हणण्याचा उद्देश आहे की राईट नाऊ तू स्वतः नाचू शकत नाही. ओके. आणि जे काही तू उड्या मारून राहिलाय तू हे वडिलांच्या भरोशावर मारत आहे. ओके. तर माझा एवढाच म्हणण्याचा उद्देश आहे की तू उडी मार, या काही इश्यू नाही आहे. येस, बट तू हे पण लक्षात ठेव की तुझी पलंग कधीही पण तुटू शकते, कारण आई वडील हे खूप कमजोर आहेत. तुझे आई वडील खूप जास्त कमजोर आहे, खूप म्हणजे सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे माझे फादर तर आहेच. येस. तर मी तर मला कसं वाटतंय की मला जे काही करायचं आहे ते बहुत शांततेनं आणि या पद्धतीनं करायचं आहे. ओके. जेणेकरून नाही का लोक त्यांना काही असं काही बोललेलं नाही पाहिजे. ओके. त्यामुळेच नाही का मी कसं आहे की राईट ना माझे एवढे सबस्क्रायबर्स आहे, एवढे लाईक करून राहिले, असं आहे तसं आहे वगैरे, मी खूप लोकांना काही सांगत नाही. इव्हन स्टेटस वगैरे किंवा असं व्हॉट्सअप स्टेटस वगैरे कधीच काही ठेवत नाही. इव्हन मला इंटरेस्ट पण नाही त्या गोष्टीमध्ये, हे पण एक दुसरी गोष्ट आहे म्हणा. बट येस, कारण नाही का आता मी हे या साऱ्या गोष्टी का बोललो आता राईट नो, कारण मलाच असं वाटतंय अरे की येस आपण वर्ष झालो आहे घरात आहे, घरूच खाऊन राहिलो आहे आणि मी एवढा वयाचा झालो आहे आणि कुठेतरी बाहेर निघायला पाहिजे. येस. तर या सो आय हॅव टू डील विथ दिस थिंग यार. येस. मग हे बा, माझं तुला काही सांगण्याचा उद्देश नाही असं काही, बट अशा गोष्टी होतात. ओके. जर तू तुझ्या लाईफ मध्ये काही ना काहीतरी मोठं टार्गेट अचीव केलं आहे ना, तर अशा वेळेस तुझ्या आजूबाजूचे लोक समथिंग काही ना काहीतरी कोणत्या ना कोणत्या पद्धतीमुळे असं नाराज होऊ शकते. ओके. म्हणजे असं जर तू असं म्हणताय की मी रेल्वेची प्रिपरेशन करत आहे आणि मी 28 वर्षाचा आहे, तर लोक तुला काहीही म्हणणार नाही. ओके ठीक आहे, मग ते विचारते का पेपर तर खूप एक्झाम आहे, टफ आहे, असं आहे तसं आहे वगैरे. जाऊ, इट्स अ पार्ट ऑफ लाईफ यार. आपण याच्यामध्ये अजून जास्त बोललो, अजून जास्त बडबड केली ना, याच्यामध्ये फायदा काही नाही, नुसतं नुकसान आहे. तर जे होत आहे ते होऊ दे, स्वतःवर विश्वास ठेव आणि तुला जे करायचं आहे याच्यावर कॉन्फिडंट राहा. दॅट इज द ओनली थिंग आय एम गोना टेल यू. येस. आणि टाइम वेस्ट कमी कर यार. येस. कारण ज्या पद्धतीने म्हणजे मला एवढं म्हणायचं आहे की सोनूताईच्या अगोदर मी ज्या पद्धतीने काम करत होतो ना, तर ते बहुत जास्त होतं. आजकाल काम बहुत ही जास्त येऊन राहिले माझ्या मागे आणि आय कॅन नॉट रिफ्यूज, कारण मला ते कामं तर करावे लागतीलच. येस. बट मला माझ्या कामावर पण फोकस नाही राहत. सांगू, माझा जो नाही का जेवण केल्यानंतर जो डीम पिरियड सुरू होतो ना 2:30 ते 5 वाजेपर्यंत दरम्यान, तर त्या मोमेंट मध्ये नाही का मी बहुत जास्त डिफ्लेक्ट होऊन जातो आणि तिथे मला असं वाटते की चला झोपावं, कारण मला तिथेच नाही का खूप जास्त म्हणजे फ्री टाइम भेटतो आणि तिथेच आपल्याला काम करायचं असते. बट त्या मोमेंट मध्ये नाही का माझी इंटेन्सिटी इतकी जास्त डाऊन राहते ना की बहुतच जास्त मी खूप रेजिस्ट करतो की नॉट टू स्लीप. आणि मी करतून राहिलो, मी झोपून पण नाही राहिलो. येस. आणि झोपलो नाही तर नुसता पॉवर नॅप घेतो 21 मिनिटाचा. ओके. तर
अशा पद्धतीमध्ये नाही का स्वतःला कंट्रोल ठेवणं बहुत ही जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण त्या मोमेंटमध्ये नाही का मला नाही का इवन मॅस्टरबेशन पण करूशा वाटते, बट आय वॉन्ट टू रिफ्यूज ऑल दोज थिंग्स. येस, आज सेम कंडिशन झाली होती तरी मी स्वतःला रिफ्यूज ठेवलं आणि जस्ट येस. ओके, राईट नाव एवढंच, फारसं काही आहे नाही. ओके, सो दिस इज द एंड, दिस इज द माय आर्टिफॅक्ट. आणि आज मी इंग्लिश सेशन पण कम्प्लीट नाही केलं. या इंग्लिश सेशनचा प्रॉब्लेम असा होऊन राहिलाय की माझे इंग्लिश सेशन रेकॉर्ड होते ते होते या पिरियडमध्ये जिथे मी माझी इंटेन्सिटी खूपच जास्त डाऊन राहते. तर तिथे विचार कर की माझं काही असं वाटतच नाही का आपण असं काही करावं बा. ओके, म्हणजे जिथे माझी इंटेन्सिटी डाऊन राहते ना तिथे नाही का असं बोलूशा पण वाटत नाही. यास, असं वाटतं का जस्ट लाईक बस लेटून जावं. ओके, कारण क्वेश्चन्स तर खूप चांगले आहे बट त्याचे आन्सर देण्यामध्ये मजा येत नाही यार. ओके, आणि मी जे ऍप वापरले होते त्याच्यामध्ये नाही का प्रत्येक क्वेश्चन्स नाही का 2 क्वेश्चन मागे सारखेच क्वेश्चन आहे. So right now this is the end. This is my artifact episode number 2172 71. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.